हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मी ज्योती माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांना व्हिडिओ टाकत नाही, बरोबर की नाही. मग व्हिडिओ न टाकल्यामुळे ना आज सकाळी मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत होते, म्हणजे अपलोडिंगला व्हिडिओ टाकला होता मी. तर मी एक सकाळी 7 वाजता व्हिडिओ लावला होता अपलोडिंग साठी, तर तो आता जस्ट अपलोड झालेला आहे आणि परत दुसरा व्हिडिओ मी सुरू केलेला आहे. तर असे प्रॉब्लेम येतात आणि मग समोरच्या सबस्क्रायबर वगैरे किंवा व्ह्युअर्स वगैरे जे कोणी असतात आपले, तर त्यांना असं वाटतं की ही व्हिडिओज टाकत नाहीये, म्हणजे करायचंय म्हणून फक्त करते, असं नाहीये. पण काही प्रॉब्लेम येत असतात आपल्याला व्हिडिओ अपलोड वगैरे करताना, मग त्याच्यामध्ये वेळ निघून जातो. ठीक आहे, तर चला असू द्या. आता आईला कामाला सोडून आलेली आहे मी. सकाळी तरी 8 वाजता उठलेली आहे. 7:30-8 वाजता उठलेली आहे. आज उशीर झाला उठायला. मग आईला सोडून आले आणि मग म्हटलं चला किचन वगैरे आवरून घेऊ. तर चला मग किचन वगैरे आवरू पटापटा. मी आता सगळ्यात पहिले ना किचन मध्ये ना भांडे सकाळी आईने घासून ठेवलेले होते ना, मग ते भांडे पटापट लावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे लावूनच घेतलेलं आहे. ऍक्च्युली कसं असतं, जर आपण किचन मध्ये भांडे लावले नाही ना तर मग इकडे तिकडे शोधाशोध करायला वेळ निघून जातो ना. त्याच्यामुळे ना किचन मध्ये भांडे आवरून घेणं पटपट ना मांडणीमध्ये जिथं तिथं लावून दिलेले आहे. आता माझ्याकडनं लायटर पाण्यात पडलेलं आहे आणि लायटर थोडंस आहे ना इथे साईडला घाण पण झालेलं आहे, तर मग आपण ते साफ करून घेऊ. असं आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघून असं वाटत असेल की ज्योती तू किती जाड झालेली आहे वगैरे असं तसं. तर ठीक आहे, मी आता जिम वगैरे आणि योगासनं वगैरे लावण्याचं करते विचार. ऍक्च्युली म्हणजे मला स्वतःला बारीक व्हायचं आहे ना, आणि ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे ना आपल्याला थोडंसं पर्टिक्युलर राहणं गरजेचं असतं. तर मग मी ते करणार आहे ट्राय. ओके, त्याच्या आतमध्ये तुम्ही घालू शकत नाही, याच्या आतमध्ये करंट असतो आणि मला त्याची खूप भीती वाटते. ठीक आहे, मी आता काल गॅस घासून वगैरे घेतलेला होता, त्याच्यामुळे काही एवढी घाण नाही आहे. पण तरी पण आपलं क्लीन करणं हे आपलं काम आहे. तर मी व्यवस्थित असं क्लीन करून घेते. गट्टू झोपलेला आहे. गट्टू झोपलं ना किंवा माझं काम आहे ना असे पटापटा होतात, पण तर ते झोपलं नाही तर त्याचं म्हणणं असतं की तू मला घे आणि काम कर असं. तुमचं काम जेव्हा पण होईल ना स्वयंपाक वगैरे करून, तर तुम्ही गॅसचं खालचं टाकीचं बटन आहे ना ते बंद करायचं. गॅसही वाचतो आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात ना, मग ते जर ते खेळायला वगैरे तर ते बंद असल्यामुळे आपण पण निर्धास्त थांबलेलो असतो. असं असं वरच्या वर आहे ना माझं म्हणजे साफसफाई वगैरे चालू असते, त्याच्यामुळे घर आहे ना घाण वगैरे होत नाही. आणि कसं घरात अजून कोणी असं लहान मुलं नाही, त्याच्यामुळे काही लोड नसतो आपल्याला कामाजवळ. हा ज्यांच्याकडे माझं कसं आहे, म्हणजे मी ज्यावेळेस किचन वगैरे आवडते तर कडक पेप तर आवडतेच, मग फ्रीजचं बटन बंद वगैरे करून वरचं जे दरवाजा वगैरे आहे ना ते मी क्लीन करून घेत असते. जेवढं वरच्यावर क्लीन करता येईल ना तेवढं मी ते क्लीन करून घेते. खूप करत नाही. आता बघा मम्मीने याच्यात पण मिरच्या ठेवल्या होत्या, मिरच्या उचलून घेते मी. मिरच्या ठेवल्या होत्या बघा मम्मीने, दिसतंय का, पडली ती पण माझ्या हातात ना.
किती घर स्वच्छ आवरा वगैरे नाही का, गट्टूमुळे ना सगळ्या घरामध्ये घालून जाते. पुरा एकदम सगळीकडे पसरत आता घर वगैरे झाडून झालं तर बाहेर आहे ना, आपल्या घराच्या बाहेर ओटा केलेला आहे, त्याच्या बाहेर थोडंसं मावशीचं काही सामान ठेवलेलं आहे, कारण तिचं घराचं बांधकाम चालू आहे ना, आपल्या इथेच ठेवलेलं आहे. आता मी हे ओटा वगैरे घालते आणि खालचा जो ओटा दिसतोय ना तुम्हाला, तिथलं ओट्याचं काम करायचं आहे. हा ओटा जो झाडते ना, तो पण ओटा तुटत आलेला आहे. मग तो ओटा आणि हा ओटा आहे ना एकत्र करून आहे ना छान असं काम करायचं ठरलेलं आहे आता. म्हणजे बाहेर पण भांडे वगैरे घासायला पोर्च वगैरे करता येईल आणि जे काही पाणी आहे ते गटर सोडून देत आहे, कारण आमच्याकडे आत्ता सध्या इतक्यातच गटार वगैरे आलेली आहे. मग ते काम करून घ्यावं म्हटलं. आणि म्हणजे कसं आहे, मग आपल्याला गाड्या वगैरे पण व्यवस्थित लावते, तर कोबा वगैरे करून फरची वगैरे करून घेतलं ना ते एकसारखं दिसतं. पण थोडंसं घर रेनोव्हेट करण्याचं काम चाललेलं आहे. पण माझं कसं झालेलं आहे माहिती का, म्हणजे असं घर आहे ना चांगलं टापटीप असलं ना किंवा मला जास्त आवडतं. पण मग कधीतरी आपल्याला फायनान्शियली प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळे माणूस ना मागे थांबून जातो. पण ठीक आहे, आता कसं आहे व्यवस्थित थोडंसं होण्याची सुरुवात झालेली आहे. तर मग आईला म्हटलं की आता आपण हे काम करून घेऊ आणि नंतर मग काही घरी कार्यक्रम वगैरे असतो तर 4 लोकांना आपल्या घरी आलं फ्रेश पण वाटतं आणि त्यांना आपलं नाव पण निघतं की यांचं घर टापटीप वगैरे आहे असं तसं वगैरे. माझं रोजचं डेलीचं काम आहे. ज्यावेळेस ओटा वगैरे झाडून वगैरे होतं ना, तर बाहेरचं पूर्ण रोड वगैरे ना आपल्या गेट पासून वगैरे समोर एक कंपाऊंड केलेलं आहे, एका व्यक्तीची जागा आहे ना, तिथपर्यंत पूर्ण झाडत वगैरे यायचं, सगळा कचरा वगैरे व्यवस्थित भरून ठेवून द्यायचा. म्हणजे आपल्या घराचा समोरचा परिसर जर स्वच्छ असला ना तर आपल्याला पण घरात ये जा करायला फ्रेश वाटतं वगैरे आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पण वाटतं की इथे स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे असं नाही का. कारण कचरा आता कसं आहे की आम्ही कचरा वगैरे सगळा कचरा गाडीमध्येच टाकतो, पण मग आपलं दार स्वच्छ ठेवलं की आपल्याला माइंड फ्रेश वाटतं आणि थोडंसं व्यवस्थित वाटतं ये जा करायला आपल्याला. असं तर मी पटपट आहे ना बाहेरचं पण आहे ना आवरून वगैरे घेतलेलं आहे, व्यवस्थित झाडून वगैरे घेतलेलं आहे. आता मुगाची खिचडी करते ना, मिरच्या घेतल्या, लसूण घेतलेला आहे. हे काय, हे कावर घेतलं? 2 टोमॅटे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि भेंडीची पण भाजी करायची आहे. कुकर आहे, चल
कर पटपट बाई, लय भूक लागलेली आहे आता मला. म्हणजे गच्चोडी काय करते मला बघू द्या. ही म्हणजे दोन्ही बच्चे बघ कसे झोपलेले आहेत. माझ्या मोठ्या मनूला आहे ना कॅमेरा बिलकुल आवडत नाही बरं का. आणि हिला मी लागते नुसती. आता एक डोळा उघडं ठेवून कोणी झोपतं का आहे. पण इथं मे बी ना काहीतरी असं टोचतंय मला डोळ्याला. 1-2 मिनिटं मी बघते फक्त. काही नाही, ते थोडंसं लावताना आहे ना पापण्यांना लागल्या गेलेलं आहे. कशी दिसते मी आज. लाईट गेलेली आहे तर छान केस वगैरे पिचरलेलं आहे बघा. मी काल ना ते कीटो शॅम्पूने केस धुतले होते बघा, तुम्हाला सांगितले डॅन्ड्रफ वगैरे म्हणून. नंतर एकदम सिल्की वगैरे झालेले आहेत केस. म्हणजे आपल्याला कंडिशनर वगैरे लावायची गरज नाही आहे. आई तिला स्वयंपाकाची तयारी करते. आणि बाहेर काय चालू आहे आपण आता 2 मिनटं ते बघू. सकाळी तशी उठलेली आहे, घरातली भरपूर कामं आवरून घेतलेले आहे. किचन वट्टा पुसणी वगैरे, झाडणे, बाहेरचं झाडलं वगैरे आहे बघा. बाहेरचं दाखवते तुम्हाला बघा. बाहेरचं झाडलेलं आहे पूर्ण. आज जाऊन नाही रेशन कार्डचं चेक करून येते झालंय का काय, आहे की नाही. काय देऊ तुला. तमालपत्र घे, यातले घे तमालपत्र वगैरे. सोयाबीन घे, नाही सोयाबीन टाक. काळे मिरे घे 1-2. हा घे ना. शिमला घे. फ्लॉवर टाक. फ्लॉवर आहे ना. पावभाजी करायची, पावभाजी टाकून पावभाजी करायची आम्हाला. पावभाजी माझ्या मित्रांनी ना फ्लॉवर आणून दिला. तो फ्लॉवर दाखवते बघा तुम्हाला. माझ्या मित्रांनी फ्लॉवर आणून दिलेलं आहे. एकदम पांढरा शुभ्र असं फ्लॉवर आहे. अजिबात खूपच पिवळा वगैरे नाही. आणि टेस्ट पण एकदम छान आहे खायला. त्याला म्हटले मी अजून आणून दे, त्याने काही दिला नाही आणून. तो संपला. आणि आमच्या आईने बघा 80 रुपये किलो बीट. 1 मिनिट. 80 रुपये किलोने बीट आणलेले. एकच बीट भेटले तिला 80 रुपये किलोने. किती हुशार आहे म्हणजे आमच्या आई, है की नाही. बाजार करावा तर तिनेच करावा बाजार. तर इथे बघा तिने ते सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे. आता ती करते. इकडे तिने गरम करायला पाणी ठेवलेलं आहे. ह्याच्यात आता ती फोडणी देऊन घेईन पटकन. हे काप ना मग आई तोपर्यंत. ज्यूस करते पण धुवून घे बर का चांगलं. धुवून घे स्वच्छ. कोशिंबीर करून. अगं ते ताक कुठे आहे. ते ताक हालो चांगलं दे प्यायला. हा ताक. लोक ताक थंडीचे सुद्धा फेकून देतात. आईने बघा 2 चमचे पळी तेल घेतलेलं आहे. आता ते गरम होईल. तुम्ही रोज पित राहा म्हणजे चांगलं असतं शरीराला. आता ज्यांनी आम्हाला ताक दिला ना ते म्हणे आम्ही थंडीमध्ये ना ताक घेत नाही. आणि आम्हाला थंडी, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा काही असू द्या, आमच्या घरी ताक म्हटलं की आम्हाला चालतं. पण आमच्या आई काय करते, आणून ठेवते आणि एका कोपऱ्यात ठेवून देते. आणि मग आपण नंतर म्हटलं का तू ताक आणलं होतं ना. अगं मम्मी तिथं ठेवलं होतं ना, तू घेतलं नाही का. म्हणजे तेवढं सुद्धा तुला काम होत नाही का. तू देशील तर घेईन ना मी. हाय हसते वा कशी. सगळ्या कडेकरांच्या पोरी अशाच आहेत. इथं लयच एक येडी अंगणवाडीची. हे बघा इथं खिचडी साखरी घेतलेलं बघा. ही जी आहे ना अंगणवाडीतली खिचडी आहे बरं का. आणि याची खिचडी भात इतका भारी होतो मस्त. फक्त घरातला आपला टोमॅटो, शिमला मिरची वगैरे, काळे मिरे, तमालपत्र, दालचिनी वगैरे म्हणजे जे फोडणीचं साहित्य आहे ना ते घ्या तुम्ही आणि टाका. आणि ही जे म्हणजे तुमचे मुलं जर अंगणवाडीत वगैरे असतील तर तुम्ही खिचडी करून खा. खूप छान आहे. आणि आज पण आम्हाला पॅकेट आलं त्याच्यामध्ये सेरेलॅक. दुपारी सेरेलॅक करणार आहे 4 वाजता. मला आवडतं ते सेरेलॅक वगैरे. तूप टाकून कसं. गुळ टाकायचं म्हणजे गुळगुळ भारी लागतं. गुळाची जास्त गोड लागते. खिरी बनवायला मी सोयाबीन घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहे, तमालपत्र घेतलेलं आहे. इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे. इथे 5-6 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. लसूण चिरून घेतलेला आहे बारीक असा. आणि इथे मसाल्याचा डब्बा आहे ज्याच्यामध्ये आपण मुगाची खिचडी म्हणजे जे मसाल्यासाठी लागतं ना मुगाची खिचडी ते घेतले. याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. अशी इन्स्टंट आपण 5 मिनिटांमध्ये खिचडी करणार आहोत. फोडणीसाठी आता आपण आहे ना मोहरी टाकून घेतलेली आहे. लसूण टाकून घेतलेलं आहे. लसूण चांगला ब्राऊन होऊन द्यायचं आहे आपल्याला. तेल टाकलं. तेल टाकलेलं आहे.
कढीपत्ता टाकते आता, थोडस लांब होते ना कढीपत्ता उडतो तडतड. जिरे टाकणार थोडेसे, जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे. कॅप्सिकम टाकलेलं आहे. आम्ही टोमॅटो अशा तर डायरेक्ट टाकतो, हे बारीक चिरून टाकण्यापेक्षा हे असे ज्यादा शिजतात ना ते चांगले लागतात. पाणी पण इकडे उकळलेलं आहे. आता हे जे सोयाबीन आहे हे मम्मीने पाण्यात टाकून दिलेले आहेत. आता हे इकडे फोडणी बघा होतीये, म्हणजे इन्स्टंट असे 5 मिनिटांमध्ये आपण आहे ना ही फोडणी करतोय. हळद टाकलेली आहे मी, लाल तिखट टाकलेलं आहे, खानदेशी मसाला खिचडी मसाला भात केला का तुला रे. आणि हे तांदूळ हे धुवायचे नाहीये, कारण हे रेडीमेड तांदूळ असतं, त्याच्यामध्ये डाळ वगैरे कढीपत्ता सोयाबीन वगैरे त्याने जे काय आहे ना ते सगळं टाकलेलं असतं. फक्त आपण फोडणीचं सामान टाकून आहे ना ती खिचडी करायची असते. आणि पाणी आणि ते सोयाबीन एकत्र करूनही टाकून देणार आहे असं. आणि मीठ टाकलं आणि मग 2-3 शिट्ट्या घेतल्या की खिचडी तयार होऊन जाईल. ती म्हणते माझी खिचडी मिक्स नाही होत. म्हटलं आमच्या सगळीकडे मसाला लागलेला असतो स्वतः म्हणते. ओके, मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ते कोथिंबीर टाकते आहे बारीक चिरून. पाणी गरम टाकलं होतं त्याच्यामुळे ना पटकन उकळी फुटलेली. आता आहे ना आपण 3 शिट्ट्या घेऊ म्हणजे भात रेडी होऊन जाईल. इकडं आहे आता, तोपर्यंत भेंडीची तयार करून कसं उठून बघते बघा. मानू झोपी बाई तू. अच्छा अच्छा, खलच का खलच खलच. ए डमू डमू, ए डमू डमू. ही कोणती स्टाईल आहे? हे असं कोण झोपतं? का बरं उठलं बाबू? हे बाबू झोप ना तू अशा मम्मी शेजारी, अशा मम्मी शेजारी झोप. झोप तुझ्या मम्मी शेजारी. हे बघा हे दोघे ना मम्मी बालाला घे बाला जवळ. असं झोपता बघा हे दोघ जण. किती शिट्टे घेते तू? पहिली शिट्टी झालेली आहे बघा. किती शिट्टे 3 ना? भेंडी बारीक चिरून घेते. मिरच्या पण चिरून घे ना बारीक, त्या मधून बिया काढून घे. भेंडीची भाजी करते मम्मी. तू खाणार का भेंडीची भाजी? तू भेंडीची भाजी खाणार का? एकदम 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 डम डम डम. हे बघ मम्मीने तेल टाकून घेतलेले. आता फोडणी देते बघ मम्मी. फोडणी जिरं मोहरी टाकलेलं आहे, लसूण टाकून घेतलेलं आहे. आमचं पिल्लू बघा बरं कसं बघतंय. तुम्ही बघता का असं स्वयंपाक? आमचं पिल्लू बघा स्वयंपाक बघतंय बघा. का बघा काय बघतोय का बघतोय का बघतोय. उठलो 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 उठलो. खाली 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 कशी बघते? गोलो मी ना अगं कुकर गोलो मी नो मुडी. कट्टू बघा बरं
गट्टू झोपा झाली का? झोपा झाली? तुझी झोपा झाली? तुझी झोपा झाली सोनू? झाली झाली झोपा झाली 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 झोपा झाली. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा कानातले खायचं काम, केस खायचं काम हे असं कोण करतं? कोण करतं? कोण करतं हे येडं करतं? काय टाकते तुझ्या तांदळामध्ये तू? काहीच नाही टाकत नाही, फक्त गरम पण लागते. मग मला आता गरम पण नको टाकू. मला मी रात्री सकाळी शिळी खाल्ली माहिती का? त्याचं चूरमा खायला भात लागतं, लिंबू बिंबू टाकून. हॅलो माझी मावशी म्हणते भेंडीमध्ये पाण्याचा शिपका टाकला का भेंडी एकदम मऊसूत होती म्हणून. शिकून येते भेंडी कुरकुरीत चांगली लागते. भारी देखील पण मस्त चांगली गुड्डू गुड्डू मस्त आहे. यांच्यासारखे थाप पगार कमी त्याचा कोणी पाय टिकत नाही कामाला. पोरं सांभाळायला कॉलेज बाई मला 2 ते दिवसभर नको वाटतं गुतून राहिलेलं आहे. आणि दिवसभर गुतलं का सुट्ट्या नाही जातील ते. आपलं आपलं बरं आहे ना, 2 टाइम स्वयंपाक केला ना निघून आलो. झालेला आहे आता. चला आता जेवण करू. चला जेवण करू मग बोलते. घरी आली मी आता. डोळ्यात काहीतरी गेलंय बरं का गाई माझं. बघ काहीतरी टोचतंय. तायडीचं बाळ बघायला गेलो होतो आम्ही, पण दवाखाना बंद आहे आता. आलं बघे हे आलं बघ त्रास द्यायला मला. काय तुझं काय काम आहे आता एवढं रात्रीचं? याचं काय काम आहे का सांगा बरं मला. मी जिथं जाईन ना तिथं याला यायचं असतं आणि रोज सकाळी मला उठायचं असतं. आता बघा केस घेईल आणि खाऊन टाकल. केस कुठे आपले गट्टू? माझे केस कुठे? उतरा खाली उतरा खाली उतरा खाली उतरा खाली. ए खाली उतर खदली खाली उतर. काय दिसतं का? त्याच्यात दिसतं का बघ बरं.
हे बघ इकडे बघ. घेऊ मला घेऊन काय करू. सासू कशी नाही आली मुंबईवरून. बंद होता दवाखानाच उघडं नव्हतं. गेलं जातच आलं नाही आतमध्ये. मावशी आणि मी गेली होती ना. मावशीला म्हटलं सकाळी जा. हे डिशम करते ना डिशम करते. स्वयंपाक करतं का. स्वयंपाक करतो. हे बघ तेव्हा हे असं त्रास देतं मला रोज. एक गाधडी गंदा बच्चा आमचा. गंदा बच्चा. तुमची माणसं करते का अशी मला सांगा बोल कमेंट मध्ये. मला लय त्रास देते. मम्मी स्वयंपाक करते बाला. नकल माझ्या कानातल्यांना हात. तुझी मम्मी बघ काय करते. हे तुझी मम्मी बघ. बस इथं बस. शान बाळासारखं बस इथं बस. अगं हिरवे मूग भिजव. हिरवे मुगाचे थालीपीठ भजे बिजे. तेलकट खायला सांगितलं नाही डॉक्टरांनी मला. तेलकट नाही खायचं डॉक्टर म्हणे. कमी तेलाचं खायचं. बसू चल मला चल. चला घरी आलेली आहे. खूप वेळ बाहेर थांबले. आज तो सेल दाखवायचा होता तुम्हाला पण मला तो सेल बिलकुल आवडला नाही. जुने पुराणे कपडे असतात ना ते विकायला आलेले तिथं. आणि ते चिनी मातीचे भांडे वगैरे असतात ना ते होते तिथं. म्हणून मग मी काय ते व्हिडिओ बनवला नाही तिथे. त्याच्यानंतर सागरचं पोट दुखायला लागलं. मग त्याला गोळी द्यायला गेले. तिकडनं मग मी एका ठिकाणी गेले. त्याच्यानंतर मग मावशीकडे गेले. मग ते मावशीच्या पुतणीला मुलगा झालाय. ते दवाखान्यात मुलगी बघायला जायचं होतं आम्हाला. बाळते ते दवाखाना बंद होता. 8 वाजता कोणता दवाखाना बंद असतो. जाऊ दे तिला म्हटलं मग सकाळी जातो नाही का असं. तर मला सर्दी आलेली आहे. डोळ्यात काहीतरी गेलेलं आहे. तर आता मी जेवण करते आणि मग तुमच्या संग बोलते. जेवण तयार झालेलं आहे. जेवायला बसलेलं आहे मी. हे बघा हे असं बसलेलं आहे. हे असं बसतो. इथे जेवणाचं ताट आहे. आता मला दाखवता पण येत नाही तरी पण मी दाखवते. मग जेवण करते आणि मग बोलते.